सरपंच बोलते वेशभूषा सादरीकरण करत आहे. नमस्कार जी, ओळखलं का मले? आव मी लीला, ते खंडेराव मेंबर नाही का, त्यांची मी घरवाली ह. आता कसा? आताच का नाही, आमच्या गावचं इलेक्शन झालं बाई, तर त्या दिवशी मी घरात पोळ्या करत होते. आमचं मेंबर आलं न मला म्हणतं कसं, लीला तू आता उभी राहाय. मले बी काय समजलं नाही. मी म्हणलं बसल्या माणसाला खायला तरी उठवते, मी आता पोळ्या करू का उभी राहू, तुमचं बी काय समजत नाही. मला म्हणतं कसं, अव तुला इलेक्शनला उभी राहाय म्हणतोय, सरपंचासाठी बाईची सीट राखीव आहे, तू सरपंच होशील. बाई राहिली उभी मी आणि निवडून बी आली. तर त्या दिवशी त्या गावाला मी अशी वारात काढली, ती मिरवणूक नाही म्हणत का, तेच मला पुरी लाल पिवळीच करून टाकली होतं. अव गुलाला ना आमचं मेंबर तर लईच अशात होतं जसं काय तेच सरपंच आहे. नाहीतरी बाई कुठल्या पदावर आली की नवऱ्याला वाटतेच आपणच पदावर आहोत, तेच पुढं पुढं करतात. काय बाई मी आणि माय पुढं तो बाजरा, सगळे लोक नाचत होते, सगळे लागले झिंगायला. मी म्हणलं आता तुम्हीच चांगले झिंगा, मग मी दाखवते एकेकाला इंगा. त्या दिवशीच गोष्ट घ्या, एक चपराशी माझ्या घरी आला आणि मला म्हणतो कसा, गरम पंचायतीतील बीडीओ साहेब आले, ते सरपंचाला बोलावते. उठले हे लागले रस्त्याला. मी म्हणलं अव थांबा, ते सरपंचाला बोलावते, तुम्ही काय सरपंच आहात? मला म्हणतं कसं, तू काय बोलशील त्या माणसाले, तुला काय समजते? मला का समजते, मा पारा घुमला. मी म्हणलं त्या सावित्रीने आमच्यासाठी शिक्षणाची कवाडा खोलली, म्हणून आम्ही शिकलो. संविधानानं आम्हाला सरपंच होण्याचा अधिकार दिला, तो अधिकार आम्ही गाजवू की नाही. मग मी लागले गरम पंचायतीच्या रस्त्याला. तिथे गल्लीत टपरीवर चांगले जान जवान पोट्टे घेतली देशी निस्ते झिंगत होते. त्यातला एक बंदा मला आडवा झाला आणि मला म्हणतो कसा, अरे बाबा नशीब आपलं उतान झोपलं, अरे बाबा नशीब आपलं उतान झोपलं, जीवाची फजिती ऐका, जीवाची फजिती ऐका, आता मर्दाले किंमत हाय का, या सरपंच झाल्यात बायका, आता मर्दाले किंमत हाय का, या सरपंच झाल्यात बायका. बाई तेव्हा मला त्या सावित्रीची आठवण आली. तिला बी असाच धटिंगण आडवा झाला होता. तिनं घेतली चप्पल आणि लावली त्याच्या गालावर. मग मी बी म्हणलं आव किट्ट किट्ट लावता हुशारी दावता, आव किट्ट किट्ट लावता हुशारी दावता, आमचं बी थोडंसं ऐका, आमचं बी थोडंसं ऐका, तुमच्या होटावर मिशा हाय का, आता सरपंच झाल्यात बायका, तुमच्या होटावर मिशा हाय का, आता सरपंच झाल्यात बायका. अहो सकाळी उठता दोस्ताला भेटता, देशीची क्वार्टर लावता, अहो सकाळी उठता दोस्ताला भेटता, देशीची क्वार्टर लावता, गल्लीनं फिरता नालीनं लळतन फुकटच्या बढाया मारता, गल्लीनं फिरता नालीनं लळतन फुकटच्या बढाया मारता. तुमची गावात इज्जत हाय का, तुमची गावात इज्जत हाय का, आता सरपंच झाल्यात बायका, आता सरपंच झाल्यात बायका. बाई तेव्हा कुठं ते माकड लागलं रस्त्याले. बरं आता अडापण तरी किती म्हणावं. माया शेजारच्या लेकराले आला म्हणे ताप, तर ते काय म्हणे, माया लेकराले कोणी धोका केला. गेले मी त्याला भेटाले, तेथील ध्यान पाहून कचकूनच गेले. तेथे एक देवी आली होती, काय तो दुवारा न काय तो अंगारा. तेथे गाणं चालू होतं, माता माय माय मायाचं निवांत खाली घर, कावळा हागे ढर ढर. मग ती देवी काय म्हणत, काय झालं या लेकराले, हा त्या चिताकडे गेला होता, तेव्हा त्याला पकडले. बोल बोल, देवीला नवस तुले बोकड कापीन, बोल बोल तू ओटी भरीन, बोल 11 रुपयाचा नवस देईन. बाई इकडे यांचा हा धिंगाणा सुरू, तर पोरग लागे तिकडे पेंगाले. मी म्हणलं बंद करा हा धिंगाणा. मी तिथं डॉक्टर साहेबांना घेऊन आले. बाई त्या लेकराले झाला होता मलेरिया. घराच्या आजूबाजूला असे पाण्याचे डबके भरलेले आणि त्यावर मग कसा नाही ताप येणार. ते डॉक्टर साहेबांना पाहून ती देवी अशी पळाली
धन्यवाद.